मनोपुब्बकमा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावासकालीन आर्य उपोषण दिनी या ऑनलाईन शिबिरामध्ये माझ्या समवेत सहभागी झालेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, या संपूर्ण शिबिराचं प्रामुख्याने संचालन करणारे आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो आणि या ऑनलाईन शिबिरामध्ये दूर दूरवरून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही आणि देशाच्याही बाहेरून सहभागी झालेले श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर आज उपोषण आहे आणि पुन्हा एकदा आपली प्रत्येक आठवड्याला भेट होते आहे। ऑनलाईन का होईना आपण भेटतोय हे मात्र महत्त्वाचं आहे। आपण कितीही दूर असलो तरी प्रत्यक्ष या चित्राद्वारे आपली भेट होतच असते आणि आपल्या प्रत्येकाला बुद्धाची वाणी आमच्या माध्यमातून श्रवण करायला भेटते। हे आमचंही अहोभाग्य आहे, आमचंही पुण्य आहे धम्मदानाच्या माध्यमातून आणि निश्चितच आपलंही पुण्य आहे की आपल्याला बुद्धाची वाणी श्रवण करायला मिळते घरपोच। अनेक विहारांमध्ये सुद्धा लोकांनी हे लाईव्ह उपोषण सेशन सुरू केलं आहे बघा। आता इथून दिसत आहे उर्वेला बुद्ध विहारामध्ये श्रद्धावान उपासक उपासिका मोठ्या संख्येने आहेत। अनेक ठिकाणी श्रद्धावान उपासक उपासिका आहेत आणि त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली आहे। ही मोठी जमेची बाजू आहे, एकदा सर्वांच्यासाठी आहे। आवाज येतोय माझा आता? हॅलो, आमची जरा लाईट गेली होती, वायफाय बंद झालं होतं। आवाज येत असेल तर हात वर करा। येतोय म्हणते आवाज, येतोय आवाज। लाईट गेली होती म्हणते, वायफाय बंद झालं होतं। तर बघा भगवानांनी त्या काळामध्ये ह्या धम्माचरणाला सांगत असताना धम्माचरण किती महत्वाचं आहे ते आपल्याला निर्माणाकडे घेऊन जाते। या संदर्भात भगवान बुद्ध म्हणाले की आर्य उपोषण पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। उपोषण का पालन करावे याही संदर्भातील भगवंताचे अनेक उपदेश आहेत।
भगवान म्हणाले की आपलं मन चंचल आहे, ते मनोमय आहे आणि त्याला वाटेल तसं ते आपल्याला वागविते. म्हणजे आपली वाणी जरी आपली आहे परंतु ऍक्च्युअल मध्ये ते मनानुसारच ते चालते. मन ऑर्डर करते काय बोलायचंय, किती बोलायचंय, कुणाला बोलायचंय, कसं बोलायचंय की नाही हे तोंड ठरवत नाही, तर ही आपलं मन ठरवते म्हणाले भगवान बुद्ध. त्यानंतर या शरीराचा हातापायांचा जरी विचार केला, जरी आपल्याला वाटत असेल की हाताने कोणीतरी मारते आपल्याला, पायाने लाथेने कोणीतरी मारते आपल्याला, किंवा चांगलं कर्म करताना सुद्धा हे हात कर्म करतात किंवा पाय कर्म करतात, तर भगवान बुद्ध म्हणाले जरी हात पाय कर्म करत असले तरी त्याचा करता करविता जर कोण असेल तर ते मन आहे. म्हणून हे हात कोणासमोर जोडायचे असे, नतमस्तक व्हायचं की कोणाला या हाताने मारायचं, हे कोण ठरवते? आपलं मन ठरवते. भगवान बुद्ध म्हणाले पंच इंद्रिय आपले जे आहेत त्या पंच इंद्रियांनी काम कोणतं करावं, कसं काम करावं, किती काम करावं हे पंच इंद्रिय ठरवत नाहीत, तर ते आपलं मन ठरविते. कारण रिमोट कंट्रोल कोण आहे? मन आहे. डोळे जरी उघड झाप करतात आपले, पण उघडायचे की बंद ठेवायचे कोण ठरवते? ऑर्डर कोण देते? मनच ऑर्डर देते. बघा, काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं कोण ठरवते? डोळे नाही ठरवत, तर मन ठरवते. आणि म्हणून बोलण्याच्या बाबतीत असो, पाहण्याच्या बाबतीत असो, ऐकण्याच्या बाबतीमध्ये असो, धम्म आचरण करण्याच्या बाबतीत असो, न करण्याच्या बाबतीत असो, चांगलं वागण्याच्या बाबतीत असो, चांगलं न वागण्याच्या बाबतीत असो, आपल्याला सिलवान बनविण्याच्या बाबतीत असो की आपल्याला दुस्सील बनविण्याच्या बाबतीत असो, ह्या सगळ्या ऑर्डर्स देणारं जर कोण असेल, आदेश देणारं जर कोण असेल, तर ते आपलं मनच आहे. म्हणून आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसी, असं भगवंताचं वचन आहे. आपणच आपले मालक आहोत. भलेही भंतेजी सांगतायत की उपवासाचं पालन केलं पाहिजे, पंचशील पालन केलं पाहिजे, विहारात गेलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, पण आपल्यापैकी जर कोण असेल तर असा विचार करत असेल तर भंतीजीला काय लागले सांगायला? भंतीजीचं कामच आहे. जसं काय पगार भेटते, पेन्शन भेटते, सत्कार होते जणू काय भंतेजींचा, आणि समजा डोक्यावरूनच त्यांच्या ऐकणाऱ्यांच्या चालला असेल तर कुणाला असं कानाला धरून म्हणू शकतो काय भंतेजी की कसं काय दान देत नाही तुम्ही पाहतो मी, कसं काय शील पालन करत नाही तुम्ही पाहतो मी, आणि कसं काय ध्यान करत नाही पाहतो मी, असा विषय आहे का काही? तर नाही आहे. हा सगळा विषय आहे मनाचा. आणि त्यामुळे भगवंताने 2600 वर्षांपूर्वी आपल्याला जो धम्म दिला बघा, तो धम्म आचरणिक आहे. आणि त्या धम्माचं जो कोणी आचरण करेल, मग ते भिक्षू असतील किंवा उपासक असतील, जे कोणी आपल्या मनावर संयम ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील, वारंवारता ठेवतील, त्याच्यामध्ये सातत्य ठेवतील, कारण भगवंताने सांगितलंय की सहजच पहिल्यांदाच ऐकलं आणि आचरण केलं असं फार क्वचित वेळा होते. आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा सवय लावावी लागते. त्यासाठी भगवंताने बघा दृढ संकल्प करायला सांगितलं. म्हणून 10 पारमितांमध्ये एक पारमिता आहे, आपण तुम्ही ऐकली असेल आपल्या चॅनलवरून, अधिष्ठान पारमिता आहे. धम्माचं जर तुम्हाला निर्वाणापर्यंत जायचं आहे, जर तुम्हाला श्रोतापन्न व्हायचं आहे, सकृदागामी व्हायचं आहे, अनागामी व्हायचं आहे, धम्मामध्ये पुढे पुढे जायचं आहे, तुम्हाला लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले अधिष्ठान करणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही बाबतीमध्ये. कारण प्रयत्नांशिवाय काहीही प्राप्त होत नाही. मनुष्याला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्यावरच आपल्याला जे काही आपला उद्देश आहे, इच्छित आपली गोष्ट आहे, ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. सहजच आपल्याला काही प्राप्त होत नाही. जसं लहान बाळ, तुम्ही गृहस्थ आहात, जेव्हा तुमच्या घरी बाळ जन्माला येते, जन्माला आल्याबरोबरच सिद्धार्थ गौतम बोधिसत्वासारखं 7 पावले चाललं का तुमचं बाळ? चालते का? कुणाचंही बाळ चालू शकत नाही. किंवा जन्माला आल्याबरोबरच म्हणते मम्मी माझा जन्म झाला आता, असं म्हणते काय? पप्पा माझा जन्म झाला आता, मला द्या जेवायला, आता भूक लागली, असं म्हणू शकते काय? म्हणू शकत नाही बिलकुल. किंवा ऐकताना कोणी बडबड करत असेल तर म्हणते काय? अहो बडबड करू नका ना मम्मी पप्पा, तुम्ही किती बडबड करता, असं तरी म्हणते काय? किंवा हे ऐकायचं आहे ते ऐकायचं म्हणू शकतं का? नाही म्हणू शकत. त्याचं कारण आहे की जसं मी हे यासाठी म्हणून सांगतोय की प्रयत्न करून करून तुम्ही त्या बाळाला चालवायला शिकवता. प्रयत्नाने ते बाळ चालायला शिकते. बघा कधी कधी असं होते की बाळ जर असेल तर बघा, आमच्या आईनं सांगितलं होतं आम्हाला, जर असंच बाळाला झोपवलं तर त्याचा पाठीमागचा डोक्याचा भाग असा चपटा होतो बघा.
माहिती तुम्हाला अनुभव असेल त्या गोष्टीचा, किंवा एका अंगावरती झोपलं तर त्याचाही दुष्परिणाम होत असतो. म्हणून बाळाला चालवायला लावावं लागते रोज आणि रोज. बघा तुम्ही त्याच्या बोटाला धरता, त्याला गाडा आणता, गाडी आणता आणि त्याला चालण्याची प्रॅक्टिस करायला लावता. म्हणजे रोज तो उठला पाहिजे, चालला पाहिजे आणि मग तो चालायला शिकतो. लहानपणापासून त्याला तुम्ही बाबा बाळा मम्मी म्हण बरं, पप्पा म्हण बरं, आई म्हण बरं, बाबा म्हण बरं, काका म्हण, मामा म्हण, त्याला बाळाला शिकवता की नाही? आणि तो सराव करून करून, ती प्रॅक्टिस करून करून, ते प्रयत्न करून करून एक दिवस येतो, उजाडतो. मग तुमचा आनंद गगनात मावत नाही जेव्हा तो आई म्हणतो बाळ. तर हे सहज घडलं का त्याचं आई म्हणणं? सहज घडते काय? बिलकुलच नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की आर्य उपवास जे आहे प्रति 8 दिवसाला किंवा दररोज जरी तुम्ही पालन करत असाल तर त्या योगे आपल्या मनावर, वाणीवर आणि शरीरावर संयम प्राप्त करू शकतो. पण एकदा तूप खाल्लं की रूप येत नाही. आणि त्यामुळे रोज आणि रोज किंवा 8 दिवसातून एकदा, जसं 4 दिवसांची प्रशंसा केली भगवान बुद्धांनी आपल्या आर्य उपवासाच्या, पौर्णिमा असेल, शुक्ल पक्षाची अष्टमी आहे, कृष्ण पक्षाची अष्टमी आहे आणि आजची ही चतुर्दशी आहे. या 4ही दिवसांची प्रशंसा करून भगवान बुद्धांनी आपल्या सांगितलेलं आहे की या 4 दिवशी गृहस्थांनी आपल्या जीवनाचं भलं करून घेण्यासाठी, सोनं करून घेण्यासाठी, स्वतःचं मन, स्वतःचा स्वभाव आणि स्वतःला सन्मार्गावर आरूढ करण्यासाठी उपवासाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सांगितलं पहिलं सील भगवंताने की किमान उपवासाच्या दिवशी हिंसक प्रवृत्ती आपली निर्माण झाली नाही पाहिजे. कारण मनुष्याचा स्वभाव हा नैसर्गिकरित्या आहे आणि तो नैसर्गिकरित्या काम करत असताना निगेटिव्हली जास्त काम करत असतो. म्हणजे हिंसेच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर कुणाला मारावं वाटेल, कुणाच्या प्रती क्रोध निर्माण होईल, कुणाच्या प्रती द्वेष निर्माण होईल, कुणाच्या प्रती ईर्ष्या निर्माण होईल आणि मग आपलं मन हिंसक बनते. त्या माध्यमातून रागिष्ट बनते, मारण्याचा प्रयत्न करते, शिवीगाळीचा वापर करते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की किमान उपवासाच्या दिवशी व्रत आहे. उपवास काय आहे? व्रत आहे. आणि व्रत हे अधिष्ठानपूर्वक, संकल्पपूर्वक पालन केल्या जाते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी संकल्प करायचा असतो की मी माझ्याकडून या 8ही नियमांचं, ज्याला अष्टशील म्हणतो आपण, त्याचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. म्हणून पहिली प्रवृत्ती आपल्याला निर्माण करायची की हिंसेची प्रवृत्ती काढून टाकायची आहे आणि सर्व प्राणी मात्रांच्या प्रती दयेचा भाव, प्रेमाचा भाव, आपुलकीचा भाव वाढवायचा आहे. दुसरं सील भगवंताने सांगत असताना सांगितलं अधीनादाना म्हणजे चोरी कर्मापासून. तर चोरी कर्म करणं म्हणजे काय? काय डाका बिका टाकणे असंच नाही आहे. तर दुसऱ्याच्या वस्तूवर आपलं मनही नाही गेलं पाहिजे. नाही तर कोणीतरी गळ्यातलं केलंय आणि मला केलं नाही बाबा, हे उपवासात ग्रहण केलंय आणि त्यांनी तर घातलं आणि त्याच्यावरच ध्यान आपलं. कोणतं गळ्यातच घातलंय, कोण कानातलंच घातलंय, कोण काय काय केलंय, कोणी कपडे चांगले नसले वगैरे वगैरे, त्याच्यावर गेलं मन आपलं. तर मन गेलं की आपलं दुसरं सील तुटलं बघा, कारण त्याच्यावर मन गेलाय ना, हे मला पाहिजे आहे. म्हणून चोरीचा भाव जो आहे भगवंताने सांगितला तो आपल्या मनामध्ये येऊ नये. दानाचा भाव उपवासाच्या दिवशी किमान यावा. म्हणून मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगितलं बघा, हे पंचशील अष्टशील जे आहे हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्यात दोन्ही बाजू आहेत. बऱ्याचदा आता लोकांना कळत नाही, बऱ्याच लोकांना, आता नवीन झालेल्या लोकांसाठी सांगतोय, बऱ्याचदा लोकांना वाटतं की बा हिंसा नाही केली की संपला विषय. पण इथं थांबली नाही आहे गोष्ट. चोरी केली नाही म्हणजे विषय संपला, इथे थांबली नाही आहे गोष्ट. तर भगवंताने त्याची दुसरी बाजू सुद्धा सांगितली. म्हणजे हिंसा करू नका तर काय करा, तर सर्व प्राणी मात्रांची दया करा, सर्वांचं पालन पोषण करा. चोरी करू नका तर काय करा, दान पुण्य करत राहा. भगवंताने सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितली, जर गृहस्थ आहात किंवा गृहस्थ असाल तरी सुद्धा किमान उपवासाच्या दिवशी आपण ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पाहिजे. जसे संन्यासी असतात, भिक्षू असतात, ते ब्रह्मचर्य व्रत धारण करतात, त्यांच्यासाठी ते कंपल्सरी आहे ब्रह्मचर्य धारण करणे. तर आपण सुद्धा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पाहिजे असा भगवंताचा उपदेश आहे. आणि त्यामुळे बघा, जे पती पत्नी आहेत तर उपवासाच्या दिवशी त्यांनी ब्रह्मचर्य म्हणजे भाव बहिणीसारखं व्यवहार ठेवला पाहिजे. चौथं सील सांगताना भगवंताने सांगितलं मूसावादा वेरमणी, खोटं बोलायचं नाही, चुगली करायची नाही, व्यर्थ बडबड करायची नाही आहे आणि कुणालाही रागाची शिवीगाळीची भाषा वापरायची नाही आहे. बोलायचंच असेल तर प्रेमाने बोलायचंय, आपुलकीने बोलायचंय, आदराने बोलायचं आहे. आणि जर आपला याच्यावर संयमच नसेल, बऱ्याच लोकांचा संयमच राहत नाही, तर मुकच बसाव. त्याला भगवंताने सांगितलंय मौन पाळणे. आणि मी तर सर्व मायबाप समाजाला सांगतो आणि आमच्या त्रामनेरांना पण सांगतो की आपल्याकडून जर याच्याद्वारे चुका होत असतील
आणि आपलं मन जर आपल्याला म्हणत असेल की गड्या माझ्या चुका होतात, तर आपण मौन पाळलेलं बरं. भगवान बुद्ध म्हणाले बडबड करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तो आहे की जो मौन पाळू शकतो. आणि त्यामुळे मौन पाळता आलं पाहिजे. आपण सर्वांनी ते मौन पाळलंच पाहिजे असा भगवंताचा उपदेश आहे. जर पुण्य करायचंय तर मौन पाळा, आणि जर पुण्य करायचं नाही तर मग तर बापा आपला मालक कोणीच नाही, आपल्याशिवाय आपणच राजे. आणि त्यानंतर भगवंताने सांगितलं सुरा मेरे म्हणजे मात्र ठाणा की किमान उपवासाच्या दिवशी आपण दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नये. आणि मी तर सांगतो की उपवासाच्या दिवशीच नाही तर माझे भाऊ असतील, बाबा असतील, ऐकत असतील, कसे तरी आमच्या आयांमुळं आमच्या तायांमुळं साधच संकल्प करा वर्षावासामध्ये की बिलकुल तंबाखू खाणार नाही, बिलकुल दारू पिणार नाही, बिलकुलच कोणतंच व्यसन करणार नाही. तरच तुम्ही खरे, तुम्ही म्हणजे तुम्ही ज्यांना प्रिय मानतात त्यांचे खरेच तुम्ही. नाही तर बापा कशाचं काय बोलातात भातन बोलातीच कडी. आपल्या माणसांसाठी तर सुधारणा करून घेतली पाहिजे, तर आपण आपल्या माणसांना प्रिय आहोत किंवा आपली माणसं आपल्याला प्रिय आहे. आपल्या माणसांना जर म्हणजे आपल्या माणसांना जर आपल्या वर्तनामुळे त्रास होत असेल किंवा घरातल्या लोकांना त्रास होत असेल आणि ते त्यांच्यामुळे का होईना आपण व्यसन सोडत नसेल, तर मग आपला मालक कोणीच नाही, तुम्हीच तुमचे मालक आहे. आणि त्यामुळे ज्यांना वाटते की माझे लोक मला प्रिय आहेत किंवा मी कुणाला प्रिय आहे, तर आपल्या माणसांना किमान त्रास होणार नाही अशी कोणतीही गोष्ट आपल्यात असेल तर ती सोडून टाकली पाहिजे जी त्रास होते अशी. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं 5 वसील 6 वसील सांगितलं विकाल भोजना. या बाबतीत एवढे प्रश्न येतात. आता उपवासाचा एक प्रश्न उत्तराचं मी सेशन घेणार आहे एक दिवस, प्रश्न उपवासाच्या बद्दलचे आणि त्याच्यावर उत्तर. एक जण म्हणे संध्याकाळी चहा पिला तर चालते का? रोज फोन आता प्रत्येकाला किती किती बोलावं मला सांगा तुम्ही. एक तर तब्येत बरी नाही आमची आणि एवढंच विचारण्यासाठी पण त्याची मला एक विचारायचं म्हटलं काय तर संध्याकाळी उपवासाच्या दिवशी मी चहा पिला तर चालते काय? त्या दिवशी तर एक जण म्हणे भंतेजी पाणी पिलं तर चालते का? आता मी म्हटलं बाबा काय सांगू आता काय नाही. बरं सगळं सांगितलेलं आहे हो, असंही नाही की सांगितलं नाही. दुसरी गोष्ट आम्ही आमच्याकडून ऐकलं नसेल तर पुस्तकात स्पष्ट आहे 8ही पाली भाषेमध्ये आहेत आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद पण केलेला आहे, हिंदीमध्ये पण अनुवाद केलेला आहे, इंग्लिशमध्ये पण अनुवाद केलेला आहे. जरा ते पण वाचावं. केवळ उपवास ग्रहण करूनच थांबलं नाही पाहिजे, तर त्याचा अर्थ काय होतोय जर प्रवचनातून आपल्याला समजला नाही तर तो पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता. तर म्हणून भगवंतानं सांगितलं विकाल भोजन. विकाल म्हणजे काय तर मध्याह्नानंतरचं भोजन करायचं नाही आहे. तर मध्याह्नानंतर का भोजन करून सांगितलं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून. त्यात काय पाप बीप होत नाही असं जास्त, पण भगवंताने तरी सुद्धा अष्टशिलेमध्ये हे सील दिलं याच्यासाठी की लोकांचं आरोग्य चांगलं राहावं. भगवान म्हणतात की सूर्य जसा ढळतो, सूर्य जसा डोक्यावरून बाजूला सरकतो मावळण्यासाठी, तेव्हा तशी तशी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम काम करण्यास कमजोर होत असते. ती कमजोर होते. तिचा जो भूकाग्नी आहे तो कमी होत असतो. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की म्हणजे दुपार नंतरचं भोजन करू नका, सायंकाळी चहा वगैरे पिऊ शकता. जे आजारी आहेत गोळ्या वगैरे घेतात त्यांच्यासाठी शिथिलता सांगितली, थोडंफार तुम्ही ते खाऊ शकता. आणि असंही नाही की आजारी माणसानं खाल्लं तर लय पाप होईल मग काही खरं नाही, असाही काही विषय नाही. पण आजारी वगैरे असतील तर थोडंफार खावं असं, कारण उपाशी पोटी जरा आहे. उपवास आणि उपवासात फरक, उपवासामध्ये फरक आहे हे आपण ऑलरेडी सांगितलंय. म्हणून उपवासाच्या दिवशी मध्याह्नानंतर भोजन घ्यायचं नाही. सकाळी नाश्ताही करू शकता हे पण तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की बस 12 वाजता जेवण केलं आणि एकच वेळ जेवण करायचं. एकच वेळ जेवण करायचं पण तुम्हाला वाटत असेल की बाबा त्याच्यावर भागत नाही संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत, तर मग तुम्ही सकाळी नाश्ता केला तर काही पाप बीप होत नाही, कारण ते मध्याह्नाच्या अगोदरच येते. आणि घरात जे बनवलं तेच खायचे, नाही तर साबुदाणाच बनू दे, खिचडीच बनू दे, शेंगदाणेच बनू दे, पोहेच बनू दे, काय काय बनू दे, मग ते गणित बिघडलं. सर्वांच्यासाठी जे बनवलंय ते आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि म्हणून मध्याह्नानंतर खायचं नाही, म्हणजे दुपारनंतर खायला सांगितलं नाही. दुपारपर्यंत मात्र आपल्या पोटाला जेवढं लागेल मात्रा भोजन ज्याला भगवान बुद्ध म्हणाले ते आपण ग्रहण केलं पाहिजे. ज्याचा त्रास होणार नाही हे पण याचं पण भान राहिलं पाहिजे. नाही तर खायला सांगितलंय म्हणून बाबा येऊ द्या आता पोटभर, मला संध्याकाळी तर काही खायचं नाही तर येऊ द्याचं, आता येऊ द्याचं करू नये. माणसाने आपली भूक किती आहे हे पण समजलं पाहिजे, त्याचंही ज्ञान असायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. त्यानंतर सांगितलं 7 वसील नच्च गीत वादित विसुख दत्सना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिखापदन समाधी. म्हणजे नाच गाणे तमाशा हे जे काही आहे, जसं टीव्ही पाहणे, मोबाईलवर गाणे वगैरे जे
गाणी ऐकल्यानंतर आपल्यामध्ये अश्लीलता निर्माण होईल किंवा वासना निर्माण होईल किंवा आपलं मन एकदम काय म्हणू त्याला विचलित होऊन जाईल, अशा प्रकारचं नाच गाणे तमाशा जे आहे त्याचा वापर करायचा नाही आहे. आणि स्त्रियांच्यासाठी विशेष रूपाने नाकात कानात पायात हातात बोटात जे काही तुम्ही शृंगार म्हणून घालता किंवा वापरता किंवा चेहऱ्याला जे काही काही लावता तुम्ही शृंगार म्हणून, तर उपवासाच्या दिवशी त्या दिवशी कशाचाही वापर करायचा नाही आहे. साधं सिंपल राहायचं, जसे आपण नैसर्गिक आहोत. कधी पाहावं स्वतःला आपण नैसर्गिक कसे आहोत ते. खरं म्हणजे पुरुषांनी सुद्धा आणि स्त्रियांनी सुद्धा ज्यांना खूपच घमंड आहे आपल्या सौंदर्याचा, तुम्हाला नाही बापा तुम्ही तर लय चांगले आहे, पण ज्यांना कुणाला असा खूपच घमंड आहे आपल्या सौंदर्याचा, त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर पाहावं आपण ओरिजिनल कसे दिसतो ते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की अहंकार निर्माण नाही झाला पाहिजे आपल्या सौंदर्याचा सुद्धा, किंवा आपल्या सौंदर्यामुळे आपल्या मेकअपमुळे साज शृंगारामुळे कानात नाकात पायात घातल्यामुळे इतरांचं मन आपल्याकडे अट्रॅक्ट होणार नाही, आकर्षित होणार नाही. याही विचाराने भगवंताने सांगितलं की उपवासाच्या दिवशी साधं सिंपल राहायचं, एकदम बिलकुल साधं सिंपल जसं नैसर्गिक नॅचरली आपण आहोत. आणि शेवटचा पॉईंट भगवंताने उपवासात पाळायला सांगितला उच्चासन महासैना, म्हणजे उच्च आसनावरती जसं मोठमोठे सोफे असतात एकदम ईद भर असे एवढे किंवा यापेक्षा जास्त नरम बसलं की असं एकदमच असं बसा वाटेल असं उच्चासन. उच्चासन म्हणजे उंच असलेलं नाही, तर उच्चासन म्हणजे उच्च दर्जाचं. समजते तुम्हाला? जसं मोठमोठ्या हॉटेलात किंवा राजे महाराजांकडे असेल किंवा अजून कोणाकडे लोकांकडे त्या काळात असेल तर त्या उच्चासनाचा वापर करायचा नाही. ज्यांचा गुडघा फ्रॅक्चर झाला, ज्यांचे गुडघे कामातून गेले, ज्यांना खाली बसता येत नाही, तर बिलकुल पाय मोडून घ्यायचे नाहीत खाली बसून, बिलकुल. त्याच्यात शिथिलता आहे. भगवंताने सांगितलंय वरती तुम्ही बसू शकता, पण वरती बसल्यावर तुमच्यात असा भाव निर्माण झाला नाही पाहिजे मला सूट दिली मी राजा बनलो राणी बनलो आणि बाकीचे असेच आहे, तर तोय भाव आला की तुमचं पाप कर्म झालं. कारण चेतनेचं कर्म बनते, आपल्या मनाची जी मानसिकता आहे त्याचं कर्म बनते, हे कधी पण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून उपवासधारीना असाही विचार करता कामा नये मीच उपवास धारण करतो मीच श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे असे एकदम गेलेली केस आहे, असा विचार केला तरी उपवास तुटलं तुमचं. कारण उपवास पालन करणाऱ्यांमध्ये अहंकार जर जागला तर कायच उपवास आलं. कारण उपवास हे दिखाव्यासाठी नाही आहे, दाखवण्यासाठी नाही आहे, लोकांना हिनवण्यासाठी नाही आहे, तर उपवास आपल्या स्वतःच्या शुद्ध आचरणासाठी, आपल्या स्वतःच्या पुण्यकर्मासाठी, आपली पुण्यपारमिता पूर्ण करण्यासाठी, आपण निर्वाणापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचू त्यासाठी आचरणिक दृष्ट्या दिलाय. म्हणून जग काय करते, उपवास पालन करते की नाही याचा जास्त विचार करायचा नाही, हाव आणायचा नाही, दाखवायचा नाही, दिखावा करायचा नाही, त्याच्याबद्दल अहंकार बाळगायचा नाही. हा आपल्या शुद्ध आचरणाकडे पाहून समोरच्यांना मात्र असा भाव निर्माण झाला पाहिजे की गड्या मी पण उपवास पालन केलं पाहिजे. पण आपण उपवास पालन करतोय ना, गावभर काय म्हणतात ढिंडोरा पिटवतोय, मी उपवास पालन करतो बरं, मी पांढरे कपडे घालतो बरं, आणि मी काहीच घालत नाही बरं कानात. बापा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा तुमचा स्वभाव. म्हणून तुम्ही डायरेक्ट बोलता जरा वाईट वाटण्याचा काही विषय नाही, पण काही काही ठिकाणी अशी हकीकत आहे ऍक्च्युअल मध्ये ती दिसते स्पष्टपणे. म्हणूनही बोलतो तुम्ही मायबाप आहात आणि त्यामुळे तुम्ही काटेकोरपणे प्रामाणिकपणे, भगवंत म्हणाले की प्रामाणिकपणे जे उपवासाचं पालन करतील त्यांना त्याचं निश्चितच फळ प्राप्त होते. आणि त्यामुळे हे 8 नियम आहेत काटेकोरपणे पाळले पाहिजे उपवासाच्या दिवशी. आता हे विस्ताराने उपदेश आहे भगवंताचा, याच्यावर आपल्या चॅनलवरती पण दी ग्रेट हॅपीनेस वरती आहे, भंतेजी लोकांच्या पण चॅनलवरती आहे, तो तुम्ही ऐकावाच. उपवास कसे का पाळावे या संदर्भामध्ये. तर बघा की उपवासाच्या दिवशी 8 नियम तर पाळायचे आहेत, पण या दिवशी बिलकुल दान पुण्य करायचं आहे, जे काही शक्य होईल तुम्हाला. आता बघा ऑनलाईन सुविधा आहे, जे भिक्षू प्रामाणिकपणे सिलवान राहून गुणवान राहून विनयाचं पालन करून काम करत असतील, धम्माचं आचरण करतायत असं तुम्हाला वाटत असेल, त्यांना तुम्ही दान पुण्य करा. ऑनलाईन दान देऊ शकता, वस्तूच्या परिष्काराच्या स्वरूपात तुम्ही दान देऊ शकता, शिबिराच्या स्वरूपात तुम्ही दान देऊ शकता, भिक्षापात्रांच्या स्वरूपात तुम्ही दान देऊ शकता. आता आपल्याकडे शिबिर आहे बघा, संपूर्ण महाराष्ट्रातून कितीतरी लोकांनी भिक्षापात्रांचं दान दिलेलं आहे बघा, शिबिरासाठी दान देतात लोक. तर ज्या दिवशी उपवास आहे किमान त्या दिवशी आपण दान पुण्य करू शकलो पाहिजे. तुमच्या मनाने तुम्हाला जे भिक्षू चांगले वाटतील तिथे तुम्ही दान दिलं पाहिजे, विहारांसाठी सुद्धा दान दिलं पाहिजे. जिथे धम्माचं कार्य सुरू आहे तिथे तिथे आपण दान पुण्य केलं पाहिजे. कर्तव्य तर आहेच आहे, पण दुसरी बाजू त्याची ते आपलं पुण्यकर्म आहे.
दुसरी गोष्ट भगवंताने सांगितलं की उपवास दिवस असल्यामुळे काटेकोरपणे सील पालन केलं पाहिजे. उपवास दिवस असल्या कारणाने तुम्ही ध्यान केलं पाहिजे, जास्तीत जास्त ध्यान केलं पाहिजे. दिवसाला करा, संध्याकाळी करा, सकाळी करा, ध्यान केलं पाहिजे. उपवासाच्या दिवशी बिलकुल ध्यान करून आपल्या मनाला निर्मळ आणि कंट्रोलमध्ये, संयमामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. विहारात गेलं पाहिजे. जवळपास विहार असेल तर विहारात जा. बऱ्याच विहारांमध्ये भांडणं, वाद विवाद आहेत. ते वादविवाद भांडणं राहू द्या. तुम्ही जा तिथे वंदन करण्यासाठी, तुम्ही जा तिथे वंदना घेण्यासाठी आणि आपल्या घरी परत या. त्या वादात, कमिटीच्या कोणाच्या वादात पडू नका, भानगडीत पडू नका. कालच एकटी माझ्याकडे आली बघा, ते वाद घेऊन विहाराचे. मी म्हटलं बापा, लोकांना अशा समजून सांगू शकत नाही आपण ते, कारण लोक लय हुशार असतात, जास्तच हुशार असतात, आणि जे जास्तच हुशार असतात त्यांना कोणीच समजून सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जास्त हुशार आपण होईल. जास्त हुशार म्हणजे कोणतं, तर लोकांना त्रास होईल असं वागण्याच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे उपवासाचं काटेकोरपणे पालन करा. बुद्धानुसती करत राहा, धम्मानुसती करत राहा. जवळपासच्या विहारांमध्ये जात राहा. आणि आजही रविवार आहे, आजही रविवार आहे. औरंगाबाद वासीय कोणी ऐकत असतील किंवा जवळपासचे कोणी ऐकत असतील तर आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, ताजापूर तालुका, जिल्हा औरंगाबाद पासून अगदी जवळच आहे. तिथे सामूहिक बुद्धवंदना, दुपारची धम्मदेसना, भिक्षू संघाचं भोजनदान ही आहे. आणि त्यामुळे आपण औरंगाबाद वासीय, वाळूज, पंढरपूर हा जो काही MIDC एरिया आहे तेथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी सकाळी 10 वाजता आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या इथे यायचं आहे किंवा संबंधित विहारामध्ये तुम्ही जायचं आहे. भंतेजींचा उपदेश ग्रहण करायचा आहे. अशा प्रकारची एक सूचना तुम्हाला व्यक्त करतो. आणि भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भंतेजींच्या प्रती सुद्धा ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी आम्हाला ऐकून घेतलं चांगल्या प्रकारे, तर निश्चितपणे तुमचंही पुण्य आहे, आमचंही पुण्य आहे. आणि असंच पुण्य सदोदित आपण करत राहाल. आणि उद्या सकाळी उपवास, हा एक प्रश्न राहिला छोटासा, की लोकांना वाटते की बा आज उपवास ग्रहण केलंय की बस संपला विषय. पण उपवासात व्रत आहे, मी आताच बोललो बघा, तर ते व्रत त्याला म्हणतात की अधिष्ठान असते त्याचं. तर आज सकाळी 6 वाजता जर तुम्ही उपवास घेतलाय तर उद्या सकाळी 6 वाजता तुम्ही भगवंतासमोर बसून एखादं फुल, मेणबत्ती, अगरबत्ती ठेवून त्रिचरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे. तर तुमचं उपवास तिथे समाप्त होते आहे. आणि भगवंताकडे बसून त्रिचरण पंचशील घेऊन मग असा संकल्प करा की मी जे काही आर्य उपवासाचं पालन केलाय, या उपवासाच्या पुण्याच्या बलाने माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो. माझ्या परिवाराला सुख, शांती प्राप्त हो. कोणी आजारी असेल, कोणी संकटात असेल, कोणी त्रासात असेल तर त्यांचाही त्रास, ते संकट दूर हो. आणि सर्व प्राणी मात्रांना या उपवास पालनाच्या बलाद्वारे, पुण्याद्वारे सुख शांतीचं जीवन प्राप्त हो. अशा प्रकारचा संकल्प, अधिष्ठान आणि मंगल मैत्री सुद्धा करत राहा सर्वांच्या प्रती. आणि सकाळी 6 वाजता दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला 6 वाजता जेव्हा पंचशील पालन करा, म्हणजे ग्रहण कराल, तेव्हा उपवास संपते. नंतर नॉर्मल जीवन आहे. तर आणि जे दररोज पालन करत असतील त्यांना पुन्हा पुन्हा पंचशील घ्यायची गरज नाही आहे. हा पण त्याला लागूनच प्रश्न आहे की जर तुम्ही 3 महिन्यासाठी उपवास पालन करत असाल तर मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी पंचशील ग्रहण करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण जर तुम्ही 3 महिन्यांसाठी उपवासधारी आहात तर तुम्ही उपवासातच ग्रहण करायचंय, उपवासातच पालन करायचंय, जास्तीत जास्त मौन पाळायचं आहे, हे मात्र लक्षात घ्यावं. आणि त्यामुळे ही सूचना होती. आपण सूचनेचं नक्कीच पालन करून महान पुण्याचे भागीदारी बनाल. आज भिक्षू संघाला इथे भोजनदानही आहे आणि आपण ते करत राहाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सर्वं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्तुति भवन्तु